नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत IRCTC या कंपनीबद्दल। पहा, कंपनीमध्ये जर प्राण असेल तर तुम्ही त्याला थांबवू शकत नाही। त्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी तुम्हाला पाहायला मिळेल आणि कोणाला असं वाटत असेल की बोनस स्प्लिट नंतर शेअर नाही वाढत, तर बोनस स्प्लिट दिल्यानंतर मार्केट कॅप जर कमी असेल तर उदाहरण उचलून पहा। इरकॉन इंटरनॅशनल अजून पण वाढत आहे आणि येणाऱ्या काळात अजून वाढेल। ज्याने बोनस स्प्लिट सर्व गोष्टी घेतल्या आहे तो गुपचूप बसला आहे, त्याचा मोठा पैसा बनणार आहे। हा शेअर 800-900 रुपयावरून पडला होता। ज्या लोकांना स्प्लिट मिळाला आहे, पहा हा शेअर जो वाढत होता, किती जबरदस्त तेजी दाखवली गेली होती। तर कोणाला शेअर असाच नाही वाढत, त्यामुळे कोणता शेअर असाच नाही वाढत, त्यामध्ये ताकद लागते। कोणाची? मोठ्या प्लेयरचा पैसा लागतो, तेव्हा जाऊन शेअर तेजी दाखवत असतो आणि तो एकदम पैसा नाही काढत। मोठा प्लेयर खूप चांगला, त्याचा पैसा नाही बनत तोपर्यंत नाही निघत। स्प्लिट पण घेतलं त्याने, स्प्लिट नंतर शेअरला खाली पाडलं आणि पाडल्यानंतर पहा त्याचे एक अकाउंट नसतात, कितीतरी अकाउंट असतात। खाली पाडून पण पैसा घेतो, लॉंग टर्ममध्ये पण पैसा बनवतो। असला खेळ तर आता सुरू झाला आहे। इथे तर सर्व निघाले असतील, अधिकतर लोक किंवा जे लालचमध्ये आले असतील। जेव्हा शेअरनी स्प्लिट दिला होता 800-900च्या आसपास होता, तेव्हा खाली पहा किती होता, 4000-6000 वरून किती पोहोचला आहे। त्यावेळेस बिलकुल लोकांची लाईन लागली होती खरेदी करण्यासाठी आणि जसा तो 500-550 वर पोहोचला होता, सर्व विकून नुकसानामध्ये निघाले, परत तेथेच उभा राहिला। आता तर स्टार्ट झाला आहे खेळ, आता पुढचं पाऊल आहे। 50%ची तयारी करून चालू आहे, पुढे 1500 रुपयावर जायची। जेव्हा कधी 1200-1300 वर जाईल, महिना-2 महिन्यातच करेल। पण पैसा बनणार कोणाचा? जो होल्ड करणे जाणतो। तर दोन्ही पद्धतीने पैसे बनतील। होल्डिंगनी पण शेअर पडतो, वाढता येईल, त्यांच्यानी पण पैसा मध्ये तुम्ही पाहता किती व्होलॅटिलिटी होती, मध्ये पडतो। पडल्यावर आता तुम्ही जास्त दूर जाऊ नका, फक्त एका महिन्याचा चार्ट पॅटर्न पहा, किती खाली होता, आता किती पर्सेंटेज आहे, 10-15% वाढला आहे, परत खाली पडला आहे। कोणती बँक तुम्हाला देईल एका महिन्यामध्ये 5-10% नाही देणार, तर काय बँक तुम्हाला 4-5 वर्षात किंवा 3 वर्षात पैसा डबल करून देईल का? अजिबात नाही देणार। तर हीच गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने काम करता तर पैसा बनतो। पैसा घेऊन बसा, पहा कुठे माझा पैसा बनू शकतो। असेच आले आहेत, चलो की पैसा बनायचे। सर्वात आधी बिझनेस पहा, त्यानंतर मार्केट कॅप पहा किती आहे। मार्केट कॅप 57,000 करोडच्या आसपास आहे, म्हणजेच पोटेन्शियल आहे की हा अजून 1.5 लाख 2 लाख मार्केट कॅपपर्यंत पोहोचेल। नाही, जोपर्यंत नाही पोचत तोपर्यंत पडेल, वाढेल, पैसा बनत राहील। कमवू शकता पैसा ह्या शेअरनी, काही प्रॉब्लेम नाही आहे। कंपनीमध्ये कमवून दाखवा असं बोलण्याने ॲक्च्युली होल्ड करा आणि लॉंग टर्मसाठी ठेवा, तुमचा पैसा नक्कीच बनेल। धन्यवाद।